हा माझ्या दृष्टीनं एक अतिशय आनंदाचा क्षण या ठिकाणी आहे। गेली बरीच वर्षे मी यासाठी प्रयत्न करत होतो आणि एक अद्ययावत व्यायामशाळा, आधुनिक व्यायामशाळा, ज्या व्यायामशाळेमध्ये सर्व सोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत, अशी व्यायामशाळा तयार करण्याला आम्ही या ठिकाणी आम्हाला शक्य झालं। आणि ह्यासाठी हे करत असताना बिद्री मॅडम असतील, बलकवडे मॅडम असतील किंवा आत्ताच्या मंजुलक्ष्मी मॅडम असतील, ह्या सर्व महिला आयुक्तांनी आम्हाला ह्या ठिकाणी विशेष निधी देण्याचं काम आणि प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलं। आज ही साधारण 1.5 ते पावणे 2 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बाग बगीचा असेल किंवा जिम असेल, त्याचं जिम साहित्य असेल, त्यातल्या अत्याधुनिक सुविधा असतील, हे करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे। कोल्हापूर शहरातील महिला सक्षम व्हाव्यात, ताकदवान व्हाव्यात, त्यांचं शरीर सदृढ व्हावं, ह्या भावनेतून आमचा हा एक प्रयत्न होता आणि तो आज आम्ही त्याचं लोकार्पण केलेलं आहे। उद्यापासून त्याचा लोक वापर करतील, महिला भगिनी आमच्या वापर करतील। हा पूर्ण कॅम्पस, हा बाग असेल किंवा या ठिकाणची व्यायामशाळा असेल, ही फक्त आणि फक्त महिलांच्या वापरासाठी या ठिकाणी असणार आहे। माझी आपल्या चॅनेलच्या वतीनं सर्व महिलांना विनंती आहे की आज ह्या व्यायामशाळेमध्ये वेट लिफ्टिंगचा विषय असेल, फिजिकल व्यायामसाठीची जागा, रूम वेगवेगळे आहेत, झुंबा असेल, ह्यासाठी आपल्याला साऊंड सिस्टीमसहित आपली व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी स्टीम बाथची व्यवस्था आहे, मसाज रूमची व्यवस्था आहे, सर्व गोष्टीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर ह्या ठिकाणी ओपन लायब्ररीची कन्सेप्ट आम्ही एक राबवलेली आहे। आमच्या प्रभागातील काही दानशूर व्यक्तीने आम्हाला त्यात सहकार्य केले, ती एक संकल्पना आम्ही राबवली आहे। तुम्हाला कोणाला वाचन करायचं असेल, त्या ठिकाणी बसून या ठिकाणी तुम्ही वाचू शकता किंवा इथं ठेवलेली पुस्तकं तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, घरातली तुमची वाचलेली पुस्तकं इथं आणून ठेवू शकता। अशा पद्धतीचा ओपन लायब्ररीचा एक कन्सेप्ट या ठिकाणी आम्ही राबवतो आहे। अजून आता हे ठिकाण असं झालेलं आहे, ह्या ठिकाणी मंदिर आहे, व्यायामशाळा आहे, शेजारी मंडई आहे, जे तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर मंदिरात दर्शन घेऊन आपला व्यायाम करून भाजी आपली घेऊन आपण घरी जाऊ शकता। या ठिकाणी दवाखाना शेजारी आपण करतो, म्हणजे सगळ्या सुविधा ह्या तुम्हाला 100 मीटरमध्ये आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। हळूहळू त्या ठिकाणी महापालिकेच्या ह्याच्यातून डायलिसिस मशीन असेल, तुमचं सिटी स्कॅन मशीन, याची ही सुविधा आम्ही येत्या 3-4 महिन्यामध्ये या ठिकाणी करतो आहे। जे शहरात आहे ती उपनगरात असावं, ह्या अपेक्षेतून, या प्रयत्नातून आमचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि तो यशस्वी झालेला आहे।